जय श्री स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की देवाच्या वातीमध्ये चंद्रकोर किंवा फूल तयार झाले तर याचा संकेत काय असतो, याचे संकेत काय असतात, नेमकं काय होतं बघा तर जाणून घेऊया। जर आपण एखादी देवाची भक्ती मनोभावे करत असतो, जसं की स्वामी समर्थ म्हणा, मनोभावे त्यांचे नामस्मरण करत असाल किंवा त्यांचं स्वामी चरित्रामृत वाचत असाल, मीही वाचलेलं आहे, इथं आहे स्वामी चरित्रामृत। हे मी आज स्वामी समर्थच्या पुण्यतिथी दिवशी केलेलं होतं। त्यामध्ये दिव्यामध्ये काजळी आलेली आहे, असं की चंद्रकोर किंवा फूल तयार होणे। तर याचे संकेत पाहूया आपण। आध्यात्मिक दृष्ट्या आणि आपल्या श्रद्धेनुसार मानलं तर खूप शुभ संकेत मानला जातो गावाकडेही। कारण असे जर काही झाले, दिव्यामध्ये चंद्रकोर किंवा फूल झाले, तर आपण म्हणतो की देवाने आपली श्रद्धा ॲक्सेप्ट केलेली आहे, त्यामुळे देव आपल्यावर खुश असल्यामुळे हे आपल्याला संकेत देतात। हे तितकंच योग्य आहे। याचा वैज्ञानिक हे दृष्टिकोन असू शकतो, जसं की जास्त वाद झाल्यामुळे त्याला काजळी वगैरे येऊ शकते, असं हे वैज्ञानिकदृष्ट्या ठरवू शकतं। पण तो आपापल्या श्रद्धेचा भाग आहे। जर देव आपल्यावर प्रसन्न झाले तर अशी काजळी येऊ शकते। जर चंद्रकोर दिसेल तर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत, आपल्याला मनाला शांती, सुख, समृद्धी घेऊन येणारे दिवस येतील असेही मानले जाते आपल्या श्रद्धेनुसार। त्यामुळे नामस्मरण, भक्ती, श्रद्धा, विश्वास हे ठेवून आपण चाललं पाहिजे। कोणत्याही गोष्टीवर अतितर्क लावण्यापेक्षा आपण नियमितपणे नामस्मरण केलंच पाहिजे। नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी कोणत्याच गोष्टीची नाही, त्यामुळे आपल्याला बरोबर देव भेटून जात असतो। म्हणून हे असं चंद्रकोर वगैरे आलेलं तर चांगलंच असते, वाईट काही नाही। जास्त वेळ दिवा लावून राहिल्यामुळे सुद्धा येऊ शकतं। त्यामुळे आपली श्रद्धा, भक्ती आणि आपला विश्वास हा सोडायचा नसतो देवावरचा। नामस्मरण करत राहा, नामस्मरणात खूप शक्ती आहे। बघा, स्वामी चरित्र सारामृत वाचलेलं आहे मी, त्या दिवसाचे आहे। ही देव माझ्यावर प्रसन्न झाले असे मलाही वाटले, त्यामुळे मी खूप देवाचे आभार मानले आहेत। जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल आणि असंही तुम्हाला काहीतरी तुमच्याही देवाऱ्यामध्ये दिसलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब